काय झालंय हे? तुला झोपेत काही जाणवलं नाही? नाही आत्या, काहीच जाणवलं नाही. अद्वैत साहेबांनी मला उठवलं तेव्हा मला कळलं. नेत्रा, हे सगळं काय घडतंय? म्हणजे आधी कळलं की जुळं आहे, त्याच्यानंतर 7वा महिना आणि आज सकाळी हे 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 सगळं काय चाललंय? आत्या सासूमा, आता काय करायचं? हे सगळं काय आहे? मी तोच विचार करते. नेत्रा, तुला काही त्रास तर होत नाही ना? नाही बाबा. मी काय म्हणतो, डॉक्टरकडे जायचं का? भाऊजी नाही, त्याची काही गरज आहे असं वाटत नाही. आत्या, मला असं वाटतंय किती वेळ आली आहे. काल जेव्हा आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो आणि डॉक्टर म्हणाले की 4था नाही 7वा महिना सुरू आहे, तेव्हा माझ्या मनात हा विचार येऊन गेला होता की 7वा महिना आहे तरी पोट एवढं लहान कसं ना? त्यात माझ्या पोटात जुळं वाढतंय. आणि आज एका रात्रीत असं पोट वाढलंय. आता कदाचित तुम्ही म्हणताय ना, तसंच आहे. या सगळ्याचा 7 या आकड्याशी काहीतरी संबंध आहे. कदाचित देवी आई हेच सांगण्याचा प्रयत्न करते की विरोचकाचा अंत 7व्या महिन्यातच होणार आहे. जे घडलंय ते चांगल्यासाठीच घडलंय. म्हणजे गोद भराय तो आजच झाली पाहिजे ना? तन्मय, तेजस, अद्वैत, कामाला लागा. बजा मन सानूल सोनूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळी परी झालं कसं गोजीर. मन सानूल सोनूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळी परी गोजीर. सरप्राईज! काय डोहाळे जेवण? काय नाटकं चालली आहेत तुझी? नेत्रा, तो चल, लक्ष देऊ नकोस तिच्याकडे. आणि हे काय आहे? काय पोट काय असं वाढवून आली आहेस? त्यात काय हवा भरली आहेस? त्यात हवा भर, नाहीतर पाणी भर, नाहीतर आणि काही कर. वेळ पुढे जात नाही ना? वेळेच्या पुढे कोणालाच जाता येत नाही. विरोचकाचा अंत करायला जाशील आणि स्वतःचाच अंत करून घेशील. अंतापर्यंत जाताना जिथून आरंभ झाला ते विसरायचं नाही. अंताचा आणि आरंभाचा अर्थ शोधून काढायला हवा. देवी आई म्हणाली होती की अंतापर्यंत जाताना आरंभ विसरायचा नसतो. ममता मावशी, या युगातल्या या युद्धाचा आरंभ तुमच्यापासून झालाय.
आपल्या मुलासाठी एका आईने घातलेली आर्त साथ मला या घरात घेऊन आली. मी तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण केलंय मावशी. आता वेळ आली आहे देवी आईने दिलेलं कार्य पूर्ण करायचं. एक आई म्हणून आता मी तुम्हाला साथ घालते. मला आशीर्वाद द्या. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून या युद्धात माझ्या पाठीशी उभ्या राहा. तुमच्या नातवंडाचं रक्षण करा. हसल्या आशा जुळून आल्या गुलाबी रेषा. अजून एक जीव होणार आता, अजून एक जीव येणार. तुम्ही बाबा होणार आहात. तुझ्या माझ्या प्रेमा माझं नाहीये हे बाळ. अशा या विरोचकाच्या अंशाला मला या घरात जन्माला येऊच द्यायचं नाही. माझ्या जन्मासाठी बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा. सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा. बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा. सुखाचं या पाऊल. हे सगळ्यांनी मागे बघा. आई बाबा. मन सानूल सोनूल चिमुकल्या साजीर मन फुलातल्या कळीपरी झालं कसं गोजीर. मन सानूल सोनूल चिमुकल्या साजीर मन फुलातल्या कळीपरी गोजीर. मन सानूल सोनूल चिमुकल्या साजीर मन फुलातल्या कळीपरी झालं कसं गोजीर. मन सानूल सोनूल चिमुकल्या साजीर मन फुलातल्या कळीपरी गोजीर. श्वास तू गंध मी रेशमी खुणा. फूल तू गंध मी धुंद भावना. डोळ्यात पाहूया दोघात राहूया. येना येना तुझ्या माझ्या इंद्राणीताई, प्रेमासाठी भूमी ओवाळा ना. तुझ्या माझ्या जन्मासाठी हो. बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा. सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा. बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा. सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा. बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा. सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा. बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा. सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा. बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा. सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा. बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा. सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा. नेत्रा, तुला यातली एक वाटी निवडायची आहे. एका वाटीखाली पेढा आहे आणि एका वाटीखाली बर्फी आहे. तू निवडलेल्या वाटीखाली जर बर्फी आली तर मुलगी होणार आणि पेढा आला तर मुलगा होणार. निवड बरं एक. बर्फी 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 पेढा 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 बेडा 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 पेढा पेढा. बर्फी. सांगा ना. मी काय सांगू. बर्फी बर्फी बर्फी.
तिथून काय बघतेस? ये इथे, इथून बघ. अगं घाबरू नकोस, आम्ही तुला काही करणार नाही. बाळ होईपर्यंत तरी नक्कीच काही करणार नाही होत आम्ही. अगं ये, मरणाच्या आधी जरा आनंदाचा उपभोग घे. ये. ती तशी नाही ना, मी बोलवतो. चल ना, बोलवते तुला. सोड हात. चल असं अर्ध्यावरती सोडण्यासाठी नव्हता पकडला हात. चल चल चल. असं काय करतेस? युद्ध अजून संपलं नाहीये. असं कसं सोडू आम्ही तुला? सोड. इतके दिवस आनंद साजरा करत होतीस ना, आता आमच्यात चल. ये. अरे चल ग. चल गे, आता एक काम कर, यातली एक वाटी निवड. अगं आत्याने महत्वाची जबाबदारी दिली आहे तुझ्यावर. चल निवड. तुला आवडतं ना आमच्यात फूट पाडायला? मजा येते ना तुला? बघते का? ए चल पटकन निवड. चल. ते ओरडतोस कशाला? निवडेल ना ते. बघ बरं काय आहे. बर्फी. सांगितलं होतं ना तुला, माझ्या पोटी देवी आईचा आशीर्वाद जन्माला येणार. चला आता फोटो सेशन करूया. अरे आधी काय भरवूया तर. आज खूप गोड खायचंय. वा 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 वा. ऐका ना, फोटोज काढते ना आपण. येस. ह्या तो धनुष्यबाण घ्या. चल चल काढूया. चल चला काढूया, फोटो काढूया. चलो. इकडे नाही, समोर. चलो चलो, पोच पोच. स्माइल. गो. ये बात. पाहिजे तुम्ही पण ब्रो. म्हणजे काय? बस बस. येस. कम ऑन गाइस, स्माइल. हे नीट नीट धर. अरे हे तुझ्या काय? हातात. अच्छा ओके. झालं ना? चला. आणि माझ्याकडे सरप्राईज आहे. ही आयडिया कोणाची? थँक्यू. फोटो फोटो फोटो. खांद्यावर या. काकू आजी.
आत्याजी. नाईस. आत्ता आजोबा. इकडे बघा. आजोबा आजोबा आजोबा. सावकाश. ए माझा एवढा मोठा काका. येस. अरे एक महत्वाचं काम राहिलंय ना. चलो गाना बजाओ. बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा, सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा. बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा, सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा. सांगितलं होतं गाफील राहू नकोस. ती त्रिनयना काहीही करू शकते, तरी सुद्धा गाफील राहिलास. सगळं संपवलंस. स्वतःच्या हाताने मृत्यू लिहिलास. कुठल्याही क्षणी नेत्राचं बाळ जन्माला येईल आणि त्यानंतर ती कट्यारीने तुझा वध करेल. तयार आहेस मृत्यू स्वीकारायला? तयार आहेस त्रिनयनेकडून पराभूत व्हायला? त्रेतायुगात युद्ध हरलास. जे त्रेतायुगात घडलं तेच कलियुगात घडेल. तयार आहेस या युद्धात पराभव स्वीकारायला? विरोचक हरत नसतो. पराभव विरोचकांचा नाही, त्रिनयनेचा होणार आहे. विरोचक अमर आहे आणि अमरच राहणार. विरोचक शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार. जोपर्यंत अंगात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत लढत राहणार. विरोचक मरत नसतो. विरोचकाचा पराभव नाही होणार. विरोचक अमर आहे आणि अमरच राहणार. विरोचक जोकर तो पागल થઈ ગયો છે. बाळाची ही चाहूल म्हणते लेट्स नाचू. सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा. बाळाची ही चाहूल म्हणते आई